नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भारतीय संविधान. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, जे लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. संविधानात एकूण 94 उद्देशिका आहेत. 1395 अनुच्छेद आणि 12 अनुसूची असणाऱ्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून लागू झाल्याने भारताची जी प्रगती होत आहे त्याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे संविधानाला. भारताच्या प्रगतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष असे कार्य लाभले आहेत. संविधान आज जिवंत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब चे विचार आज जिवंत आहेत. फरक इतका आहे की संविधानाची अंमलबजावणी करणारे योग्य शासनकर्ते सत्तेत बसले नाहीत, तेवढेच. संविधानाबद्दल बोलायचे म्हणजे संविधान हा भारतातील प्रत्येक जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे, कारण देशाचा संपूर्ण कारभार हा संविधानाच्या चौकटीतून चालला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार आहेत, असे गौरवोद्गार भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय संविधान स्वीकारताना काढले होते. याचे कारण संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीतील 6 सदस्यांपैकी 1 सदस्याने राजीनामा दिला. 1 जण मरण पावला, 1 जण अमेरिकेत निघून गेला, 1 जण राजकारणात गढून गेला, 2 जण आजारी असल्यामुळे कायमचे राजधानीबाहेर. अशा परिस्थितीत एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घटना निर्मितीची जबाबदारी पडली व ती त्यांनी पार पडली. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? या संविधान समितीच्या कमिटीत किती लोक होते? कोणी संविधान बनवण्याकडे दुर्लक्ष केले? याबाबतची सविस्तर माहिती अनेकांना आहे, पण संविधान हे शेवटी लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडे आली आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. संविधानाच्या चौकटीत राहून देशाच्या सुरू असलेल्या कारभाराकडे पाहून लक्षात येते की भारत हा आज एक वेगळा भारत म्हणून घडला आहे व संविधानही आज प्रत्येक भारतीयाची गरज बनली आहे. भारत स्वतंत्र होण्याआधी हा देश मनुस्मृतीनुसार चालवला जायचा, पण संविधानाची निर्मिती झाल्यानंतर संविधानानुसार देश चालवण्याचे कार्य चालू झाले. तेव्हा भारतीय जनतेला कळाले की मनुस्मृतीपेक्षा संविधान श्रेष्ठ आहे, म्हणून संविधानाला विशेष असा दर्जा दिला जातो. पण संविधान हे लिहून देखील मनुवादी विचारधारेचे लोक जसे की शंकराचार्य म्हणतात, आमची घटना अत्युत्तम आहे, पण तिचा एक दोष आहे की ती एका अस्पृश्याने निर्मिलेली आहे. याला म्हणतात मनुवादी विचारधारा. जे उच्च विद्या प्राप्त करतात व ज्यांच्या लेखणीतून संविधानाची रचना होते, ते संविधान किती वैचारिक पातळीवरचे असेल हे संविधान वाचल्यावर कळते. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लक्षात घेता भारताने जी काही प्रगती केली आहे त्यामागे संविधानाचे योगदान आहे. भारतात पूर्वीपासून मनुस्मृती हा कायदा होता, पण भारत प्रगती करू शकला नाही कारण तो एक ग्रंथ नसून तो एक भेदभाव पाडणारा मनूचा जाचक कायदा होता, जो काही लोकांनी स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी धर्मशास्त्राच्या नावाने उदयास आणलेला व ज्यामुळे काही मानवांची प्रगती खुंटलेली. त्यामुळेच तर भारतावर परकीय आक्रमण करू शकले. भारत हा कितीतरी वेळा परकीयांनी आक्रमण करून गुलाम बनविला, पण जेव्हा भारतात संविधानाच्या रूपाने नवा सूर्योदय झाला तेव्हापासून प्रगतीचे शिखर गाठत आहे आणि जगात संविधानाची वाहवा होत आहे. जे चांगले असते ते नावाजले जाते व जे अयोग्य असते ते नाकारले जाते. त्यास मानसन्मान नसतो. म्हणून मनुस्मृती व इत्यादी अमानवीय धर्मग्रंथाला भारतात आज कवडीचेही स्थान राहिलेले नाही. या अमानवीय धर्मग्रंथांचे अस्तित्व संपू लागले आहे, कारण संविधानप्रेमी यांची संख्या आज भारतात वाढत चाललेली आहे. जे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करतात ते संविधानाला सुद्धा स्वीकार करतात. हीच तर संविधानाची खरी ताकद आहे. म्हणून सर्वांना मिळून राहण्यास संविधान स्वातंत्र्य देते. ज्यांनी गुलामीचे जीवन हजारो वर्ष जगले त्यांच्या आजच्या पिढ्या व बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वातंत्र्याने जगत आहेत. विश्वाने मान्य केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर 1 आहेत. मग जे नंबर 1 असतात ते विश्वरत्न होणार नाही का? कारण त्यांनी शिक्षणात क्रांती केली, माणसे जोडली, संविधान लिहिले, बुद्ध धम्म भारतात पुनर्जीवित केला, त्याहून पुढे अजून खूप काही केले. इतके केले की त्याचे मोजमाप करता येत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत विश्वात काही शंका कुशंका राहिलेल्या दिसत नाहीत.
विरोधक हे त्यांचेही होते, पण तेव्हा ते जिवंत होते. आजही त्यांचे विरोधक आहेतच, पण ते त्यांच्या विचारांचे विरोधक आहेत. पहा, भारतात बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधक आजही त्यांच्या विचार संपवण्याच्या मार्गाला लागलेत. आश्चर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जिवंत नसूनही त्यांच्या विचारांना भिणारे लोक आजही आढळतात. त्यांचे विचार किती प्रभावशाली आहेत हे विरोधक आजही जाणून आहेत, कारण त्या विचाराने तर भारतात आजही क्रांतीचे वारे वाहू लागले आहेत. या महामानवाचे विचार हे कदापि संपणार नाहीत, कारण ते बौद्ध धम्माच्या व संविधानाच्या माध्यमातून, तसेच त्यांच्या पुस्तकांच्या व आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून आजही जिवंत आहेत. निसर्गाविरुद्ध जे कार्य करतात ते निसर्गापुढे टिकत नाहीत आणि त्यांचा अंत होतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाणारे सुद्धा हळूहळू समाप्त होऊ लागले आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा निसर्गाला हे दाखवून दिले की प्रत्येक मानवाला तुझा वारा, पाऊस, ऊन व सावली घेण्याचा व तुझ्या सानिध्यात राहण्याचा अधिकार आहे. भारतातील 85% बहुजन समाजाला संविधानामुळे प्राप्त झालेले महत्त्व कळू लागले आहे. ते ओळखू लागले की आमचा दुश्मन कोण आहे. भारत हा संविधानानुसार चालवला जात असला तरी त्या संविधानाचा अभ्यास करणारेही काही कमी नाहीत. म्हणून संविधान खरेदी करण्यास विद्यार्थ्यांसहित इतर अनेक जण पुढे आहेत. संविधान लागू झाल्यापासून लाखोंच्या प्रती 67 वर्षात विक्री झाल्या असतील व आजही भारतीय जनतेला संविधान कळावे म्हणून अनेक प्रकाशन संस्थांकडून संविधानाच्या प्रती प्रकाशित केल्या जात आहेत व त्याची विक्री होत आहे. अनेकांच्या घरी हेच संविधान कुणी संग्रहित करून तर कुणी ते काचेत फ्रेम करून ठेवले आहेत. काहींकडून संविधान हे मित्र नातेवाईकांकडून भेट देण्यासाठी खरेदी केले जाते. शरीरातला मुख्य प्राण हा जीव आहे, तसाच भारताचा प्राण हा संविधान आहे. म्हणून संविधानावर आधारित लोकशाही जी या देशात नांदत आहे व भारत जो मजबूतीने उभा आहे, त्यामागे डॉ. बाबासाहेबांची किमया आहे. भारतीय संविधानाची बरोबरी कुठल्याही देशातील संविधानात करता येत नाही. त्याचे कारण हे की संविधान या लोकशाही देशातले सर्वांना समान मानणारे व वैज्ञानिक दृष्टीवर चालणारे संविधान होय. भारतीय संविधान जिवंत आहे हे सत्य असले तरी ते भारताचे संविधान पूर्णपणे जारी करून सोडले आहे. या 65 वर्षात त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष न दिल्याने भारत हा 90% अंमलबजावणीपासून लांब राहिला आहे. भारताच्या प्रगतीची दिशा बदललेली आहे, पण 10% संविधानाची अंमलबजावणी झाली आहे. जर 100% झाली तर देश महासत्ता म्हणून ओळखला गेला असता. मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू असताना या हजारो वर्षात देश कधी महासत्ता झाला नाही, कारण मनुस्मृतीने देशाला महासत्ता बनविलेच नाही, रोखून धरले. पण भारतीय संविधानाने तसे केले नाही, म्हणून भारत आज प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मात्र अजून हवी तशी प्रगती झालेली नाही. जो सत्तेत येईल तो संविधानाची अंमलबजावणी कशी होणार नाही याकडे लक्ष देत आहे. बाता सर्वच ठोकतात, पण अंतर्गत काम मात्र चालू आहेच. म्हणून संविधानाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध लढण्याची गरज आहे. संविधानामुळे आपण आहोत व आपल्यामुळेच संविधान आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. भारतीय संविधानामुळेच तर माहितीचा अधिकार कायदा प्राप्त झाला आहे. जर भारतीय संविधानामध्ये समानता नसती, कायदा हा कायद्याप्रमाणे एखाद्या मनुवादीने मनुवादी विचारसरणीप्रमाणे लिहिला असता तर त्यात असमानता असती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या उच्च व शुद्र, अतिशूद्र यांना खालचा दर्जा असता, तसंच पुढे ही RTI कायदा हा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्याने वापरावा व शूद्र, अतिशूद्रांनी त्याचा वापर करू नये अशी रचना त्यात झाली असती. परंतु धन्य ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशाचे संविधान लिहिले व सर्वांना समान ठेवले आणि समान ठेवल्यामुळेच आज माहितीचा अधिकार कायद्याचा वापर बहुजन समाजासहित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सुद्धा करू लागलेत. माहितीचा अधिकार 2000 पासून अंमलात आला असे म्हटले जाते, ते खरे आहे. परंतु 26 जानेवारी 1950 पासून जर संविधान लागू झाले नसते तर 2000 पासून हा कायदा आला असता का, याचा विचार आपण नक्की करायला हवा. त्यामुळे आपण सर्वांनी यावर एकदा नक्की विचार करायला हवे. संविधान आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. याबद्दल आपण नीट वाचन केले पाहिजे, नीट माहिती घेतली पाहिजे, संविधानाचे नियमित वाचन केले पाहिजे. शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये संविधानाबद्दल एखादा विषय असायला पाहिजे. त्याबद्दल विद्यार्थ्यांना, लोकांना माहिती मिळाली पाहिजे. तर मी आज इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि
तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये काय ऐकायचे आहे नक्की मला सांगा. माझ्या व्हिडिओबद्दल मला कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसाही आवडला असेल, चांगला वाईट तेही मला सांगा. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. जय हिंद.